तोंडात टाकताच विरघळणारे रव्याचे पेढ्यासारखे अगदी मऊ बिना पाकाचे हे मऊसूत लाडू कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत. लाडू बनवण्यासाठी तुम्ही कोणत्याही एका वाटीने किंवा कपानं मेजरमेंट फिक्स करायचं आहे. तुम्ही जर हे माप वापरलं तर तुमचे लाडू अजिबातही फसणार नाहीत. इथं तुम्ही एकदम बारीक रवा वापरायचा आहे. 1 कप इतका बारीक रवा घेतला आहे. तुमच्याकडे मोठा रवा असेल तरी काही हरकत नाही, तुम्ही त्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे. जेवढा आपण रवा घेतला आहे त्याच्या निम्मी आपण साखर घेणार आहोत आणि साखर मिक्सरच्या भेंड्यामध्ये टाकून त्याची आपण बारीक अशी पावडर करून घेणार आहोत. आपली पिठी साखर तयार आहे. आता पिठी साखर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. जेवढा रवा त्याच्या निम्मी साखर आणि त्याच्या निम्मे आपण तूप घेणार आहोत. असे माप घेतले की तुमचे हे लाडू अजिबातही बिघडणार नाहीत. कढईमध्ये हा रवा टाकून 2 मिनटं आपण त्याला एकदम मंद आचेवरती छान असा परतून घेणार आहोत. 2 मिनटं छान असा परतल्यानंतर त्याच्यामध्ये जर मॉइश्चर असलं तर ते सुकून जातं. म्हणून तूप टाकायच्या अगोदर 2 मिनटं आपण त्याला व्यवस्थित असं परतून घेणार आहोत. आता आपण त्याच्यामध्ये तूप टाकून घेऊयात आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम अजिबातही आपल्याला मोठी करायची नाही. एकदम मंद वरतीच आपण रवा परतून घेणार आहोत. साधारणतः 20 ते 25 मिनटं आपल्याला हा रवा भाजण्यासाठी लागतात. रवा कचकच नाही लागला पाहिजे, एकदम खाल्ला की कुरकुरीत लागला पाहिजे. ह्या स्टेजला आपण समजायचं की आपला रवा व्यवस्थित भाजून झाला आहे. काही वेळेला काय होतं, रंग बदलू नये म्हणून आपण कच्चाच रवा वापरतो. आता आपला रवा व्यवस्थित असा 20 ते 25 मिनटं भाजून घेतला आहे आणि खाऊन बघितला तर एकदम कुरुम लागत आहे. कुठल्याही प्रकारे कच्चा नाही लागत. आता त्याच्यामध्ये पिठी साखर मिसळून पिठी साखर टाकायची आणि या स्टेजला आपल्याला गॅस पूर्णपणे बंद करायचा आहे आणि व्यवस्थित असं पिठी साखर रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि 1 चमचाभर इतकी वेलची पावडर टाकायची. वेलची पावडर जर तुम्हाला आवडत असेल तर टाका. आता हा रवा असाच आपण 15 मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचा आहे. 15 मिनटानंतर रवा आपला कोमटसा गरम आहे. आता आपण त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून 2 ते 3 वेळा फिरवून त्याला बारीक करून घेणार आहोत. थोडासा कोमट असतानाच आपल्याला रवा फिरवून घ्यायचा आहे. मिक्सरमधून रवा व्यवस्थित असा फिरवून घेऊयात. आता तुम्ही बघू शकता आपल्या रव्याच्या मिश्रणाला छान असं बाइंडिंग येतं आहे लाडू वळण्यासाठी आणि व्यवस्थित असा लाडू वळला जातो. जर तुमचा लाडू बनत नसेल तर तुम्ही त्याच्यावर चमचाभर इतकं तूप वापरू शकता. पण जर हे योग्य प्रमाण वापरून लाडू बनवले तर त्याच्यामध्ये अतिरिक्त तूप घालण्याची काही गरज नाही. तर असे बिना पाकाचे लाडू चटकन बनवून तयार होतात. बघा किती पटकन असे लाडू बनवून तयार झाले. पाकातले लाडू बनवण्यापेक्षा असे झटकन आणि पटकन होणारे बिनपाकाचे लाडू नक्की ट्राय करा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करा.